ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायण जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरु योगीराज बैरागी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारत माता बोलो रे भाई सब संतान की जय। माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर आपल्या धर्माचं पालन केलं. जाळूने संसार बैसलो अंगणी, धन धान्य सगळं कोठार भरलं होतं, पण दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि लोक माणसांनी तळपडलेलं हे माझ्या तुकोबारायांना बघवेना. आणि म्हणून माझ्या तुकोबारायांनी आपला स्वतःचा सगळा धान्य भंडार कोठार समाजासाठी रिता केला. तुकोबारायांकडं गहाणखत 12 गाडी गहाणखत होतं म्हटलं महाराज. ते सगळं इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकलं हो. अरे धनधान्य कोठार ज्या घरात भरलेलं होतं ते कोठार माझ्या तुकोबारायांनी समाजासाठी बहाल केलं, समाजासाठी रित करून ठेवलं. घरात एक अन्नाचा दाना सुद्धा राहिला नाही. आणि अन्न अन्न करत एका पत्नीचं निधन झालं. संतू नावाचा मुलगा तो सुद्धा मरण पावला. आणि आता मात्र तुकोबारायांवर उपासमारीची वेळ आली. म्हणून तुकोबारायांनी काय करावं, एखाद्या सावकाराकडे जावं, त्याचं थोडंफार कर्ज घ्यावं. आणि कर्जाची परतफेड झाली नाही म्हणून सावकारानं गावात यावं. पण माझ्या तुकोबारायांनी गावात कुठं थांबावं, कुठंतरी भामचंद्रावर जावं, कधी घोडाऱ्यावर जावं, कधी भांडाऱ्यावर जावं, भगवंताचं भजन चिंतन मनन करत राहावं. एके दिवशी सावकार अनेक वेळा चक्रा मारून मारून सकाळी लवकर गावात आला. तुकोबाराय आपले विना घ्यावं, चिपळ्या हातात घ्यावा आणि पुन्हा एकदा भामचंद्र भंडाऱ्यावर भगवंताचं भजनासाठी जावं. सकाळी सकाळी सावकार गावात आला आणि तुकोबारायांना म्हणाला, तुका माझं जर कर्ज दिलं नाही तर लक्षात ठेव. पण हा सगळा प्रकार गावातल्या पाटलाने बघितला आणि सावकार निघून गेला. लागल तेवढं बोलला. त्याची भाषा विचित्र होती, माझ्या कोणते शब्द निघणार नाही. आणि महाराज तो सावकार निघून गेला. तुकोबारायांना एकेरी शब्दात उल्लेख करून अपमान करून निघून गेला. पण हा सगळा प्रकार पाटलाने बघितला आणि पाटील तुकोबारायांकडे आले आणि तुकोबारायांना म्हणाले, तुका खबरदार, पुन्हा एकदा जर सावकार या गावात दिसला तर तुला गावात राहता येणार नाही. कोपला पाटील, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावाचे लोक, आता माझ भीक कोण गाली, आता माझ भीक कोण गाली. कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावाचे लोक, आता माझ भीक कोण गाली, आता माझ भीक कोण गाली. कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, आता माझ भीक कोण घाले, आता माझ भीक कोण घाली. कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली. अहो हे तर काहीच नाही महाराज. किती त्रास द्यावा लोकांनी माझ्या तुकोबारायांना. जी लोक वैकुंठ गमनाच्या वेळेस रडायला होती तीच लोक माझ्या तुकोबारायांना त्या काळात त्रास द्यायला सुद्धा होती महाराज. मंबाजी बुवांनी माझ्या तुकोबारायांना काट्यानं मारावं, मंबाजी बुवानं काट्यानं मारावं. पण आज तुकोबारायांच्या कीर्तनाला मंबाजी बुवा आले नाही म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी वाटी घ्यावी,
तेल घ्यावं आणि माझ्या मंबाजी बुवाकडे जावं. का? नाजूक हात आहे, कधी काट्याचा स्पर्श झाला नसेल, लागला असेल तुमच्या हाताला, ओरबडले असेल काटे, आणि म्हणून हाताला तेल लावं. किती मोठं अंतःकरण आहे संतांचं, किती मोठं अंतःकरण आहे महाराज. अहो हे तर सोडाच महाराज, एवढंच नाही, त्या शोभा कासाराच्या बायकून खळखळ उकळलेलं पाणी सुद्धा माझ्या तुकोबरायांच्या अंगावर फेकलं आणि माझ्या तुकोबरायांची काया अशी तिळ 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 जळत राहिली. जळो माझी काया लागला वणवा, जळो माझी काया लागला वणवा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा विचार केला महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि कीर्तन करत असताना तुकोबरायांचा नियम होता, कीर्तनाच्या अगोदर माझे तुकोबराय स्नान करायचे मग भोजन करायचे. तसे तुकोबराय हे देऊचे, पण जेवढे कीर्तन माझ्या तुकोबरायांचे देऊच झाले नाही त्यापेक्षा काही जास्त पटीनं कीर्तन हे लोहगाव मध्ये झाले. लोहगाव मध्ये एके दिवशीचा प्रसंग आहे. माझे तुकोबराय लोहगाव मध्ये कीर्तनासाठी आले, पण त्या गावात तुकोबरायांचा एक द्वेष्ट करणारा होता, त्याचं नाव शोभा कासार. तुकोबरायांनी कीर्तनाला यावं, याने वाटेत दगडच काय टाकावी, तुकोबरायांच्या वाट्यात काट्याच काय टाकाव्या. तुकोबराय आले की नको 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 ते बोलावं, छळ करावा माझ्या तुकोबरायांचा. पण माझे तुकोबराय बोलायचे, आज नाही ना तर उद्या होईल यात बदल. रोज कीर्तनाला जायचे, कीर्तनाला गेले, कीर्तन सुरू झालं की सगळ्यात पहिले म्हणायचे, आज माझा शोभा नाही आला कीर्तनाला. कीर्तनाला नव्हता येत तो शोभा येत होता फक्त माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना त्रास द्यायला. आज शोभा नाही आला, रोज जायचा, कीर्तन सुरू व्हायचं, अगोदर त्रास द्यायचा, कीर्तन संपलं की मग नंतर पुन्हा त्रास द्यायचा. सातत्यानं हा प्रकार. एके दिवशी माझ्या तुकोबरायांनी कीर्तनाला जावं, कीर्तनात विचारावं शोभा नाही आला माझा, आणि कुणीतरी जाऊन माझ्या त्या शोभा कासाराला सांगितलं, अरे शोभा, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत तुझी कीर्तनात आठवण काढतायत, तुझं नाव घेतायत. तो शोभा हसत हसत म्हणाला, नाही अजून तुकोबरायची खोड मोडली नाही वाटतं, चांगलीच खोड मोडवतो, अद्दलच घडवतो, परत तो तुका माझं नावच घेणार नाही. आणि तो शोभा कासार तुकोबरायांच्या कीर्तनाला आला. त्याला सुरुवातीला वाटलं सुरुवातीलाच त्रास द्यावा, पण त्याला वाटलं थोडस कीर्तन ऐकू आणि मग त्रास द्यायला सुरुवात करू. तुकोबरायांच्या भंगवाणी सुरू झाली. साचानी मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या तुकोबरायांच्या मुखातून अमृतमय शब्द बाहेर पडू लागले. शोभाच्या हृदयाला आशय जाऊन भिडले की जन्म जन्मीचा भक्त शोभा कासार माझ्या तुकोबरायांचा झाला. डोळे भरून आले, मन सद्गतीत झालं, कीर्तन आटपलं, तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाला. महाराज, तुमच्या शब्दानं मी गहिवरलो, माझा अंतःकरणामध्ये बदल झाला. मी आता कधी 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 म्हणून तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्या सोबत कायम स्वरूपी थांबेल. एके दिवशीचा प्रसंग आहे. तुकोबरायांना शोभा कासारानं विनंती करावं, महाराज मी खूप त्रास दिला हो तुम्हाला, जाऊ दे बाळा शोभा. महाराज माझी एक विनंती आहे, बोल ना. आज कीर्तन संपलो की माझ्या घरी भोजनाला याल का हो? तुकोबराय म्हणतात, ठीक आहे बाबा, जशी भगवंताची इच्छा. तुझी इच्छा आहे ना मी तुझ्या घरी यावं, काळजी करू नको, मी तुझ्या घरी येतो. तुकोबरायांचं कीर्तन सुरू झालं. इकडे शोभा कासार घरी आला. त्याची बायको चुलीवर तवा आहार काढून गरमा गरम नागणीच्या भाकरी भाजत होती. दुसऱ्या चुलीवर गरमा गरम गाईचं, गावरान गाईचं तूप, दूध ठेवलेलं होतं. स्वयंपाक करत होती. शोभा कासार आला, त्याला ताट वाढून दिलं, जेवा ना. पण शोभा जेवायला तयार नाही. अहो जेवा ना. त्याची बायको कर्कशा त्रास द्यायची. न राहून त्यानं प्रश्न केला बायकोला. एक घास घेतला, तोंडात टाकला. बायकोनं बघितलं, का हो तब्येत बरोबर नाही का? नाही, चांगली आहे तब्येत माझी. मग काय झालं? तुमचे डोळे का भरून आले? सांगा ना काय झालं?
आणि त्यावेळेस शोभाना सांगावं काही नाही ग, अहो बोला, एवढे वर्ष संसार करते तुमच्या सोबत, सांगा झालं तरी काय. आणि मग शोभाना सांगावं आज तुकोबारायांचं कीर्तन आहे. बायकोना म्हणावं मग त्यात काय, रोजच येतो तो, रोजच भजन करीत बसतो, रोजच चालू असतं त्याचं वालं, त्यात काय एवढं विशेष. अगं पण आज मी तुकोबारायांना शब्द दिला. तशी संतापली बोलते होती, काय 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 शब्द दिला तुम्ही, काय शब्द दिला त्या तुकाला. काय नाही ग, आज कीर्तनाला कीर्तन झालं की माझ्याकडे जेवायला या म्हणून. संतापली, वैतागली, चुलीतलं लाकूड काढलं आणि लाकूड वरती हातात घेऊन बोलायला लागली, खबरदार जर तो तुका माझ्याकडे जेवायला आला तर त्या आवलीच्या संसाराचं वाटुळं त्यानं केलं आणि आता माझ्या संसाराचं वाटुळं करायला निघाला तो तुक्या. तुम्ही तर त्याच्याच नादी लागलात. लक्षात ठेवा, तो जर घरी आला तर तुम्हाला घरात राहता येणार नाही. काय करावं, नाईलाज झाला. पण भाकरी करता करता पीठ लावलं भाकरीला आणि भाकरीचा असा चर 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 आवाज झाला. लक्षात आलं, चांगली खोड मोडायची चालून संधी आलेली आहे. आज आपण त्या तुकोबारायची संधीच मोडू. सावरलं स्वतःला. मग म्हटली का, हो तुकोबारायांना जेवायलाच घरी आणायचं ना, एवढीच इच्छा आहे ना, काळजी करू नका, या घेऊन. त्याला वाटलं सूर्य पश्चिमेवरून कसा उगावला बुवा, कसं काय घडलं असं. पण तुम्हाला जाऊ द्या म्हटली ना, घेऊन येऊ. लगबगीने आनंद झाला, डोळ्यातून गुळगुळ आनंदाचे अश्रू उगळायला लागले. अरे कर्कश्या माझी बायको तुकोबारायांचा द्वेष करणारी, आणि तुकोबारायांना घरी जेवण करून जेवायला या असं म्हणू लागली. धावत धावत माझा शुभा कासार तुकोबारायांच्या कीर्तनाला आला. तुकोबारायांचं कीर्तन आटपलं आणि आटपलं कीर्तन. चला महाराज, आपल्याला आता घरी जायचं. तुकाराम महाराज घरी आले, पण नियम होता, स्नान केल्या अगोदर तुकोबाराय भोजन ग्रहण करत नव्हते. त्या काळात मोरी होत्या, मोऱ्या, बाथरूम नव्हते, शावर नव्हते, मोऱ्या असायच्या. पाणी तापायला तपिला असायचं किंवा डेग असायची. नियम होता. अगं तुकोबाराय आलेत, मग काय करू, त्यांना आंघोळ करायची. हो हो हो, आंघोळ करायची माहितीये मला. बघा तपिलं भरून मी त्या ठिकाणी पाणी ठेवलंय. जाळ घालू लागली, चुलीचा जाळ ढाना ढाना होऊ लागला. कडक 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 पाणी खळखळ खळखळ तापायला लागलो. पाण्यातून वाफा निघायला लागल्या. जशा वाफा निघायच्या तशी इकडे ही हसायची, तसा हिच्या चेहऱ्यावर आनंद उमटायचा. शुभा बघायचा. शुभाला वाटलं माझी बायको किती प्रसन्न झाली, किती सेवा तुकोबारायांची करू लागली. पण तिच्या मनात काय चालू होतं हे मात्र त्या बिचाऱ्या शुभा कासाराला काहीच कळत नव्हतं. तुकोबाराय आले, मोरीत जाऊन बसले आणि आवाज दिला, शुभा अरे पाणी देतो का रे बाबा, पाणी देतो. पण शुभा तेवढ्यात गाय सुटली म्हणून बाहेर बांधायला गेला. हे शब्द मात्र त्या ठिकाणी शुभा कासाराच्या पत्नीनं ऐकले. शुभा कासाराच्या पत्नीनं कुठलाच विचार केला नाही. हात लावायला गेली, चरदिशी चटका बसला, हात माघारी आला. 2 फडके घेतले, त्या तपिल्याला घेतलं आणि धावत 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 गेली आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर पाणी फेकलं. जसं अंगावर पाणी फेकलं तसा जर 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 जाळ उठत राहिला. भरा 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 माझ्या तुकोबारायांच्या अंगावर फोड आली. अरे अरे पाणी कुणी फेकलं हे सुद्धा माझ्या तुकोबारायांनी बघितलं नाही. डोळे मिटले, डोळे भरून आले आणि त्या पांडुरंग परमात्म्याला साथ घातली. पांडुरंगा धाव बाबा धाव, धाव पांडुरंगा धाव, धाव केशवा विठ्ठला माय बापा. एवढा त्रास सहन करून सुद्धा माझ्या तुकोबारायांनी माघारी सुद्धा बघितलं नाही. जळे माझी काया लागला बनवा, धाव रे केशवा माय बापा. फक्त त्या पांडुरंग परमात्म्याचा अर्थ साथ घालत राहिले. माझ्या तुकोबाराय त्या दिवशी घरी आले, डोळे मिटले, नको बस संपलं सगळं माझं आता हे बस. आणि त्या दिवशी तुकोबाराय झोपी गेले. स्वप्नात बाबाजी चैतन्याने येऊन साक्षात्कार केला. बाबाजी आपुले सांगितले नाव, मंत्र दिला रामकृष्ण हरी. उठा तुकोबाराय, कोण आहात तुम्ही, उठा. कशासाठी तुमचं अवतार कार्य झालेलं आहे लक्षात येतंय का तुमचं? उठा. समाजाच्या कल्याणासाठी तुमचं अवतार कार्य आहे. बाबाजी चैतन्याने स्वप्नात येऊन माझ्या तुकोबारायांना साक्षात्कार केला. उठा तुकोबाराय, बोलोबा पुत्र ते जगद्गुरु तुकोबा हा तुम्हाला प्रवास करायचा आहे. आणि बघता बघता माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सत्यमय ज्ञानाचा शोध झाला. बोलोबा पुत्र ते जगद्गुरु तुकोबाराय हा माझ्या तुकोबारायांचा प्रवास घडला. तुमचा आमचा माता ठिकाण्यावर राहावा म्हणून 4092 भंगाचा
गाथा निर्माण झाला. आणि मग साधकाने विचारलं, का हो तुकोबराय, हे घडलं कसं? तेच तर सांगतात द्वितीय चरणात. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसिले खंते, भय निरसली खंते, भय निरसली खंती, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. भय निरसली खंती, भय निरसली खंती. भय निरसली खंती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माला आल्याचं फळ खरं झालं. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती, बहिणी रसली खंती. संत मांद्याळीनं सांभाळ केला. आमच्या अंतःकरणामध्ये असणारी भय, भीती, अज्ञान, अंधकार नष्ट झाला. संत मांद्याळीनं सांभाळ केला. सांभाळ केला म्हणजे काय केलं हो? सत्यमय ज्ञानाचा शोध खऱ्या अर्थाने या संतांनी तुम्हाला करून दिला. जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजी चैतन्याचा साक्षात्कार झाला. आणि माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊलीला माझ्या निवृत्ती दादाने उपदेश केला. मी सुरुवातीला बोलून गेलो, जोपर्यंत संत हयात असतात तोपर्यंत त्यांचं दर्शन कोणी घेत नाही, आणि गेल्यानंतर प्रदर्शन मांडल्याशिवाय मात्र राहत नाही. जोपर्यंत ज्ञानोबा माऊली हयात होते तोपर्यंत लोकांनी दर्शन घेतलं नाही. मायबापांनो, अजिबात दर्शन घेतलं नाही. गेल्यानंतर बघा ना, आज जोपर्यंत माऊली हयात होते, माऊलीचा स्पर्श झाला की लोक म्हणायची, बाटलो रे बाटलो, पुन्हा जावं लागेल इंद्रायणीवर, सुचिरभूत होऊन यावं लागेल, स्नान करावं लागेल. पण आज काळ बदलला आणि माझ्या तुकोबारायांना स्पर्श करण्यासाठी 2-2 तास रांगेत उभा राहावा लागताय. महाराज, 2-2 तास रांगेत उभा राहावं लागतंय. फक्त 2 नाम घेतो ना आपण, रामकृष्ण हरी माऊली, 2च नाव. पंढरपूरच्या वारीला आपण जातो, किती भाविक असतात, अनंत अखंड समाज समुदाय भरून निघतो. पूर समाजात त्या ठिकाणी भक्तीचा चालू असतो. प्रत्येकाचं एकच नाव असतं महाराज, प्रत्येकाचं एकच नाव, माऊली माऊली माऊली. अहो, चोर जरी असला ना तर चोराला सुद्धा आम्ही म्हणतो माऊली. चोरानं चोरी केली, चोरीचा ऐवज खिशात घातला आणि तो चोर निघाला, तरी सुद्धा आपण जाताना म्हणतो माऊली. अहो, प्रसाद घेतला का हो? तो हात लावून बघतो, चोरीचा ऐवज आहे, हो 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 घेतला. सुखरूप जा बरं माऊली, खिशातला ऐवज जपून ठेवा, लक्ष ठेवा, हो 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 माऊली. म्हणजे बघा ना, त्याला सुद्धा माऊली. किती मोठी क्रांती केली माऊलीना. माऊलीचा इतिहास नुसता डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला तर डोळे भरून येतात. 7 वर्षाचे होते हो माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली. लहानशी मुक्ताई, सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्ती दादा. यावेळेस विठ्ठलपंत कुठे आहे? यावेळेस विठ्ठलपंत पैठणमध्ये त्या धर्म सभेसमोर हात जोडून उभे होते. दयाची याचना करत होते. न्याय द्या न्याय द्या म्हणत होते. का हवा होता हो न्याय? का? गृहस्थी, संन्यास, गुरुचा उपदेश झाला आणि विठ्ठलपंत पुन्हा एकदा या संसारामध्ये आले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा संसार फुलला आणि त्या संसाराला 4 फळं लागली महाराज. 4. काय नाव ठेवावं? नाव ठेवलं निवृत्ती. प्रवृत्तीपासून निवृत्त होतो तो निवृत्ती. ज्ञानाचा अथांग सागर, नवे नवे ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. वैकुंठाला जाणारा मार्ग सोपा करून सांगणारा सोपान काका. षडविकारावरजीनं मात केली ती आदिशक्ती मुक्ताई. सुंदरशी 4 फळं, 4 लेकरं जन्माला आली. विठ्ठलपंत हात जोडून उभे आहेत. न्याय द्या, माझ्या लेकरांची मुंज होऊ द्या. संन्याशाची काठी, संन्याशाची काठी म्हणून जो छळ चालवला ना,
तेवढा बंद करा मायबाप. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य आहे. समोर धर्म पेट आहे, धर्म मार्तंड बसलेले, गणेश शास्त्री, मृदुल शास्त्री, गोपाळ भट्ट आहे, बाजूला गंगाधर पंत उभे आहेत. त्याच वेळेस मृदुल शास्त्री उठून उभे राहिले आणि बोलते झाले, विठ्ठल पंत, तुम्ही केलेल्या कृत्याला शास्त्र आधार नाही बरं. संन्याशानं पुन्हा एकदा संसारात यावं, लेकरं व्हावी, त्याला शास्त्र आधार नाहीये. मग विठ्ठल पंताने हात जोडून म्हणावं, माझ्या लेकरांची मुंजच होणार नाही का? माझ्या लेकरांना संन्याशाची काठी म्हणून छळ सहनच करत राहणार लावा लागणार आहे का? सहनच करतील माझी लेकरं. द्या ना परवानगी माझ्या पत्नीला इंद्रायणीवर पाणी भरण्याची. गोपाळ शास्त्र उठून उभे राहिले. मृदुल शास्त्रीने म्हणावं, थांबा गोपाळ शास्त्री. आणि मृदुल शास्त्री उठून उभे राहिले. मृदुल शास्त्री बोलते झाले, पंत, तुम्ही केलेल्या गुन्ह्याची एकच शिक्षा आहे तुम्हाला, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर पडले, सारं शरीर थरारलं. हात जोडून डोळे बंद केले, मोत्यासारखे टपटप थेंब तीन खाली पडले. काय न्याय केला मृदुल शास्त्री आपण? गणेश भट्ट ऐका ना, आओ गंगाधर पंत बघा ना, गोपाळ भट्ट बघा ना, मृदुल शास्त्रीनं काय न्याय केला? देहांत प्रायश्चित्त. अहो, देहांत प्रायश्चित्त म्हणजे आत्महत्याची शिक्षा सुनावली तुम्ही आम्हाला. मृदुल शास्त्रीनं म्हणावं, पंत, त्याला आत्महत्या नाही, त्याला देहांत प्रायश्चित्त असेच म्हणतात. तुम्ही केलेल्या गुन्ह्याची ती शिक्षा आहे तुम्हाला. माझ्या विठ्ठल पंतानं हात जोडले, डोळे भरून आले, डोळे लालबुंद झाले, शास्त्रू नयनानं हात जोडले आणि विठ्ठल पंतांनी म्हणावं, माझ्या जाण्यानं जर माझ्या लेकरांना लागलेला हा कलंक निघत असेल, माझ्या लेकरांची मुंज होत असेल, माझ्या पत्नीला इंद्रायणीवर जाण्याची परवानगी देत असाल तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे मायबापानं. हात जोडले, आदेशाचा कागद घेतला, साष्टांग प्रणिपात केला आणि एक एक पाऊल टाकत विठ्ठल पंत आळंदीमध्ये सिद्ध बेटेकडे निघाले. तिने सांजेची वेळ झाली, दिवाबत्ती करून रुक्मिणी माता बाहेर आल्या. पंतांना बघितला, आनंद झाला, लगबगीनं आपल्या ताटीत गेल्या. फळीवरचं एक गाडगं घेतलं, गळकं ताट बाजूला केलं, फुटक्या माठात पाणी बुडवलं, बुडकून एक गाडगं भरलं. इकडं तिकडं बघितलं, 10-12 गाडगे. कुठंतरी एवढा गुळाचा खडा सापडला. गुळाचा खडा आणि गाडगभर पाणी देत पंतांच्या हातात म्हणाल्या, स्वामी, झाला का हो न्याय, झाला का हो निर्णय? आता होईल ना आपल्या लेकरांची मुंज? संन्याशाची काठी म्हणून छळ करतोय समाज लेकरांचा, होईल ना होतो बंद? जाता येईल ना आता इंद्रायणीवर पाणी भरण्यासाठी? आणि पंतांनी डोळे बंद केले, डोळ्यातून गोलगोल अश्रू ओघळायला लागले. पंतांनी म्हणा, हो रुक्मिणी, हो, आता होईल निर्णय. आता जाता येईल तुला इंद्रायणीवर स्नान करण्यासाठी. आता नाही छळ करणार लोक आपल्या लेकरांचा, आता होईल मुंज. शब्द कानावर पडले. रुक्मिणी माता पंतांच्या पायावर बसल्या, टपदिशी डोकं ठेवलं, हात वरती केले, डोळ्यातून टप 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 अश्रू विठ्ठल पंतांच्या पायावर पडत राहिले. स्वामी, ऐका ना, आज खूप वाईट घडलं हो. पंतांनी दोन्ही दंड धरले, उभं केलं, रुक्मिणी मातेचे डोळे पुसले. का ग बाई, काय झालं? आज खूप वाईट घडलं. आपला लहानसा ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करण्यासाठी गेला, स्नान आटपलं, बाहेर आला. अहो, लहान लहान लेकरांनी शेण फेकून मारलं आपल्या ज्ञानाच्या अंगावर, पण शहाणा आपला ज्ञाना काहीच बोलला नाही. अजून 10-12 ब्राह्मणांची मुलं आली, पुन्हा चिखल घेतला, पुन्हा आपल्या ज्ञानाच्या अंगावर फेकून मारला, पण काहीच बोलला नाही. शांतपणे हसला, नम्रपणे निघाला. अहो, जाऊ द्या, लेकरच असतात. पण एक शहाणा आपल्या गावातले विसोबासाठी, अहो विसोबासाठी, विसोबा काका, विसोबा खेचर घोड्यावरून आले, 10-12 पावलं दूर गेले, आपल्या ज्ञानाला बघितलं, लगाम खेचली, रिकिबीत पाय अटकावला, खाली उतरले आणि बसल्या त्याच ठिकाणी जागेवर उभा राहून म्हणाले, कोण रे तू? थांबला हो ज्ञाना. काका, मी ज्ञाना. ज्ञाना? कुणाचा रे तू ज्ञाना? काका, मी विठ्ठल पंताचा, रुक्मिणी मातेचा. विठ्ठल पंताचा, रुक्मिणी मातेचा, संन्याशाच्या कारट्या, त्या विठ्ठल पंताचा तू? कुठे गेला होतास? काका, मी आळंदी इंद्रायणी स्नान करण्यासाठी गेलो होतो. काका, स्नान करण्यासाठी गेला? संन्याशाच्या कारट्या, तुम्हाला बरे स्नान करावं वाटतं? तुझ्या आई बापान आळंदी बाटवली, आता तू इंद्रायणी बाटवायचा राहिला काय रे कारट्या?
पुन्हा एकदा या इंद्रायणीच्या तटावर दिसशील तर लक्षात ठेव, तंगड्या तोडून हातात देईन कारत्या तुझ्या. चल, चालता होत चालायला लाग. काहीच बोलला नाही हो ज्ञाना, सरळ चालायला लागला. का कुणास ठाऊक त्या विसोबा काकांच्या मनात काय आलं. जपजप जपजप 10-12 पावलं ज्ञानाच्या दिशेने आले. थांब ज्ञान्या. थांबला हो ज्ञाना, फक्त मागं वळून बघितलं, शब्द नाही, हात जोडून उभा राहिला. पुन्हा जर इंद्रायणीच्या तटावर दिसशील तर लक्षात ठेव. आणि हात जोडून ज्ञाना म्हणू लागला, काका आता पुन्हा कधी कधी म्हणून मी इंद्रायणीच्या तटावर नाही येणार काका, मी पुन्हा कधी म्हणून नाही येणार. राग आला, उद्धटपणे उलटून बोलतो. खाली वाकला विसोबा काका, दगड घेतला आणि जोऱ्यात फेकून मारला माझ्या ज्ञानाला. कोच पडली, गळगळ 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 रक्त आपल्या ज्ञानाचं उघडलं. आज बापला ज्ञाना खूप धाय मोकळून गळ्यात पडून रडला हो, खूप धाय मोकळून गळ्यात पडून रडला. विठ्ठलपंतानं डोळे पुसले. रुक्मिणी, बस संपला वनवास, आता नाही, आता नाही. आनंद झाला आणि झपझप झपझप रुक्मिणी माता आपल्या ताटेत जायला लागल्या. पण जड अंतःकरणानं ऊर भरून आला आणि विठ्ठलपंतांनी म्हणावं, रुक्मिणी थांब. तो करडा आवाज ऐकला आणि जो ताटीत जाणारा पाय वरच्या वर थांबवला. रुक्मिणी माता मागे आल्या, पंतांजवळ उभे राहिल्या आणि पंतांना म्हणाल्या, काऊ स्वामी तुमचा कंठ का भरून आला. रुक्मिणी पण ऐक, त्यासाठी विचारलं, त्यासाठी काय स्वामी. आणि सांगितलं, रुक्मिणी लेकरांच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं, त्यांची मुंज व्हावी, तुला इंद्रायणीवर पाणी भरायला परवानगी मिळावी, लेकरांना समाजात वागता यावं, त्यासाठी मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ग रुक्मिणी. त्यासाठी मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर पडला, सारं शरीर थरारलं आणि रुक्मिणी माता मट्ट दिशी खाली जाऊन बसल्या. रुक्मिणी मातेला पंतांनी धरलं, सावरलं, उभं केलं. रुक्मिणी, अगं काय ग वेडेपणा हा, मला जावंच लागेल, ऐक मला जाऊ दे. रुक्मिणी मातेने म्हणत, तुम्ही नाही जायचं. आणि ऐकताय का तुम्ही काय न्याय घेऊन आलात. देहांत प्रायश्चित्त म्हणजे कळतंय का तुम्हाला. हो, तुम्ही साक्षात आत्महत्याचं फरमान घेऊन आलात हो, आत्महत्याचं फरमान घेऊन आला. रुक्मिणी माता बोलायला लागल्या, पण तुम्ही नाही जायचं, मी जाणार. तू कशी जाणार. हो मी जाणार, लेकरांना गरज आहे रुक्मिणी तुझी, मला माहित नाही, पण मी जाणार. तुमच्यापेक्षा जास्त गुन्हेगार तर मी आहे. 9 महिने 9 दिवस लेकरांना मी माझ्या उदरात ठेवलंय, तुम्ही नाही जाणार. नाही जायचं रुक्मिणी, तुला थांबावं लागेल. रुक्मिणी मातेने म्हणू, नाही तुम्ही नाही जायचं, मी जाणार. तू मी बराच काल चर्चा झाली आणि शेवटी ठरलं दोघांनीही जायचं. कुठलाच प्रश्न विचारला नाही मायबापानं, कुठलाच नाही. पतीची मता अनुसरून पतिव्रता. 10-12 पावलं जायला लागल्या, थांबल्या, डोळे भरून आले आणि पंतांना म्हणाले, केव्हा निघायचं. पंतांनी सांगितलं, आज रात्री निघायचं, दुसऱ्या प्रहाराला. रुक्मिणी मातेनं म्हणावं, पण जाण्याच्या अगोदर लेकरांना गोडाधोडाचं जेवण करू आणि मग निघू. पंतांनी हो करार्थी मान हलवल्या. रडत रडत रुक्मिणी माता आतमध्ये आल्या. 7 वर्षाचे महावैष्णव ज्ञानोबा माऊली धावत धावत आले. आईला कडकडून मिठी मारली. आई मला खूप भूक लागली ग आज. आई मला मांडे खूप आवडतात, मांड्याचा स्वयंपाक करशील का ग. रुक्मिणी माता गुडघ्यावर बसल्या, कडकडून ज्ञानोदादाला मिठी मारल्या आणि पापे घेत म्हणाल्या, ज्ञाना बाळा तुला मांडे आवडतात, मी आता मांडे करते बघ. ज्ञानदादाला काही कळेच ना. ज्ञानदादा थोडे बाजूला झाले. आई अगं मी सहज म्हटलो, नाही खायचे मला मांडे. पुन्हा आई रडायला लागल्या. विचारू लागले, आई काय झालं ग तुला, मला मांडे खायचे म्हणून तुझे डोळे भरून आले का. नाही बाळा. आई काय झालं सांग ना, आल्यापासून मी बघतोय बाबाचं तुझं भांडण झालं का. नाही बाळा. मग काय झालं, बाबाही रडतात तूही रडत, सांग ना आई काही चुकलं का आमचं. काही नाही बाळा, तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलं. ज्ञानाला बाजूला केलं आणि रुक्मिणी माता स्वयंपाकाला लागल्या. महाराज थोडासा विचार करणार काय प्रसंग असेल. आम्ही कीर्तनात आई सांगतो, लोक धाय मोकळून रडतात. आम्ही बाप सांगतो, प्रत्येकाचा बाप डोळ्या समोर उभा राहतो. माझ्या माता भगिनी धाय मोकळून रडतात. पण एक सांगू, डोळ्याला पाणी केव्हा आलं पाहिजे, ज्यावेळी संतांचं भगवंताचं चरित्र ऐकत असताना मन भरून आलं आणि डोळ्यातून आपोआप अश्रू गळले. समजून चला परमात्माच्या दृष्टिकोनातून आपलं पहिलं पाऊल पडलं, आपलं पहिलं पाऊल पडलं.
लहानशी लेकरं जवळ बसले, गरमागरम मांडे तयार केले, लेकरांच्या भांड्यात मांडे टाकले, एक घास घेतला, माझ्या मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि चिव काऊचा घास माझ्या मुक्ताईच्या मुखात घालत म्हणाल्या, जेवळ वारा पोटभर. कळून चुकलं, आता हा शेवटचाच घास, आता पुन्हा या ठिकाणी घास नाही दिला जाणार, शेवटचाच घास आहे. डोक्यावरून हात फिरवला, एक घास माझ्या सोपन काकाच्या मुखात घातला, एक घास माझ्या ज्ञानदादाच्या, निवृत्ती दादाच्या मुखात घातला. लेकरावर सगळ्यात जास्त माया असते ती आई आणि बापाची, त्यात विशेष प्रेम असतं ते लेकीवर. एक घास घेतला, पुन्हा एकदा मुक्ताईच्या तोंडात भरवत म्हणाल्या, जेवळ बारा पोटभर. चिमुरडी मुक्ताई 5 वर्षाचं लेकलू तोतलं बोलणं, आईकडे बघत म्हणाल्या, आई काय झालं ग लढायला? तोतलं बोलणं, काही नाही बाळ, डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं. काय झालं सांग ना आई. नाही बाळ, डोळ्यात धूर गेला ना म्हणून पाणी आलं. आई सांग ना ग, आल्यापासून बाबा लढतायत, तू लढतायत, काय झालं? काय नाही बाळा, तुम्ही जेवा पोटभर. लेकरं जेवली, जेवण करून झोपली. पंतांना समोर ताट केलं, पान केलं, अहो घ्या ना, मला नाही जेवायचं. तू जेव रुक्मिणी, मला पण भूक नाही. पण रुक्मिणी मातेनं खावं म्हणून 4 घास पंतांनी खाल्ले. पंतांनी खावे म्हणून 4 घास रुक्मिणी मातेनं खाल्ले. बरीच रात्र झाली. विठ्ठल पंतांना वाटत होतं जावं, धरावं, निवृत्तीचा हात न्यावं बाहेर, सांगावं समजून, बाळा निघालो रे आम्ही आता देहांत प्रायचित्त घ्यायला. या लेकराची आई तू हो, या लेकराचा पिता तू हो. बाहेर गेले, धामसून रडले. खांद्यावरचा पंचा काढला, आवाज जाऊ नये म्हणून आवाज तोंडात बोळा कोंबला. स्वतःला सावरलं, आतमध्ये आले. 2 पत्र घेतले, शाई घेतला, बोडू घेतला, टाकात बोडू बुडावला आणि भरभर 2 पत्र लिहिले. एक पत्र लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं पत्र लिहिलं आपल्या लेकरांसाठी. पत्राची घडी केली, निवृत्ती दादाच्या उशाखाली ते पत्र ठेवलं आणि सहज स्पर्श केला रुक्मिणी मातेला. रुक्मिणी उठा, आता जायची वेळ झाली. आणि त्या स्पर्शानं रुक्मिणी माता थरारल्या. रुक्मिणी माता उठायला लागल्या. लहानशी चिमुरडी मुक्ताईनं अंगावर हात टाकलेला आहे. पुन्हा हात बाजूला केला, पुन्हा मुक्ताईनं अंगावर हात टाकला, पुन्हा हात बाजूला केला, पुन्हा अंगावर हात टाकला. थापडलं. मायबापांनो, जगामध्ये पहिली आई आहे आपल्या लेकराला झोपेत देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाणारी, देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाणारी. पंत उठले, दिव्याची वात वर कमी केली आणि चालू लागले आता त्या इंद्रायणीमध्ये समर्पित करण्यासाठी. पंत चालत राहिले, रुक्मिणी माता चालत राहिल्या आणि समर्पित करून दिलं त्या इंद्रायणीत. का? फक्त लेकरांच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं, लोक लेकरांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं, फक्त एवढ्यासाठी. कोण करतं महाराज एवढा त्याग? जीवनात एवढा त्याग करत असतो फक्त आई आणि बाप, यांच्या व्यतिरिक्त जीवनात कुणीच एवढा त्याग करत नाही महाराज. म्हणून एक सांगतो गड्यांनो, जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत आईची खरंच सेवा करत जा, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करत जा. मी नेहमी सांगत असतो महाराज, काय असते हो आई? माझ्या ज्ञानोबा माऊलीला आई नव्हती हो, या समाजानं माऊली हिरावून घेतली, पण तीच माऊली अनाथांची माय झाली हो, अनाथांची माय झाली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. आज आपल्या लेकरांच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. काय असते हो आई? आई आई मायेचा सागर, चैतन्याची घागर, समृद्धीचा पाझर असते.
आई भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते. आई नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. समुद्राची शाई आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी करून स्वतः सरस्वती माता जरी आईची महती लिहायला बसली तरी ती महती लिहू शकत नाही. एवढं प्रेम त्या आईचं असतं. आई लेकरांवर खूप प्रेम करते महाराज, पण तो बाप प्रेमच करत नाही का हो? बाप प्रेम करतच नाही महाराज. बाप प्रेम करतो पण तो लेकरांना दिसतच नाही. बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार आहे बरं. समोर कधी येत नाही, समोर कधी दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व नाही असं कधीच होत नाही. कधी विचार केलाय त्या बापाचा? आहे त्या बापाची ओळख, आहे त्या बापाची आठवण महाराज. एक मुलगा असो नाही तर दोन असो, दोन असो नाही तर चार असतो, सगळ्यांना सारखं प्रेम तो बाप देत असतो. पण फार मोठी शोकांतिका आहे महाराज. एक बाप चार चार पोरं सांभाळतो, एक आई चार चार पोरं सांभाळते, पण चार चार पोरं मिळून एक आई बापाला सांभाळू शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे, फार मोठं दुर्दैव आहे. आम्ही सहज बोलून जातो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय केलं आमच्यासाठी. काहीच बोलत नाही दादा, काहीच बोलत नाही. फक्त उठ, स्वतःचा चेहरा, स्वतःचा देह आरशात बघ, समजून जाईन तुला काय केलं तुझ्या बापानं तुझ्यासाठी. एक सांगतो माझ्या भावांनो, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत जबाबदारी काय असते लक्षात येत नाही. ज्या दिवशी बाप जाईल ना त्या दिवशी लक्षात येतं कसं जगावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसा व्यवहार करावा. जगात कुणाचाही अपमान करा, कुणालाही कमी लेखा, पण बापाला कधी कमी लेखू नका, बापाचा कधीच अपमान करू नका. एक सांगतो गड्यांनो, आपण आहे ना, आपण आहे ना म्हणून बाप नाही बरं, बाप आहे म्हणून आपण आहोत, म्हणून आपण आहोत. स्वतःचं कार्य कर्तृत्व एवढं 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 मोठं करवा, आकाश ठेंगणं पडलं पाहिजे. आणि चार लोकांसमोरून बाप निघाला ना, कार्य कर्तृत्वान मुलगा निघाला की त्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. नवे नवे त्याचं अंतःकरण सुद्धा कृतकृत्य झालं पाहिजे, त्याचं अंतःकरण सुद्धा कृतकृत्य झालं पाहिजे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा, 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 विठोबा. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि एकदा की इच्छा पूर्णत्वास गेली की मग खऱ्या अर्थानं काळ सुद्धा तुमचं आमचं काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करुणा शके बोळ. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. आता करुण शके बळ, आता करुण शके बळ, आता करुण शके बळ, आता करुण शके बळ. तुम्ही सांभाळी
संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळिले संते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय